एक चमत्कार केला की धरणामध्ये पाणी येतं, एका शेतकऱ्याचे 70,000 कोटीचं कर्ज माफ होतं. आणि हे सगळं करणारी चमत्कारी बाबा आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा. त्यांचा एकदा व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण बोलू. त्याच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखेच फुकतात आणि सारखेच माफ सांगितलं. आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू त्याला माफ. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं ना, मग करा. तर दादा, एकदा माफ, दोनदा माफ, तीनदा माफ, किती वेळा माफ करशाल? एकदा काही शेतकऱ्याच्या मालाला एकदाचा हमी भाव देऊन टाका ना. आमचा खर्च 1 रुपये होत असेल तर आम्हाला 1 रुपये 50 पैसे तरी भेटतील ना, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तेवढे फक्त पूर्ण करा. आम्ही कर्ज भरण्यासाठी सक्षम आहे. तुमच्या मुलाने 1800 कोटी रुपयाची जमीन खरेदी केली फक्त 300 कोटी. त्या जमिनीचा स्टॅम्प ड्युटी 21 कोटी असताना 500 रुपयात तो स्टॅम्प ड्युटी भरला. तर या घोटाळ्याची तुमची काही जबाबदारी आहे असं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगतात. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री त्याच्या मुलाच्या घोटाळ्यात जबाबदार नसेल तर मग काय आम्ही असणार शेतकरी? ही सरकार घोटाळेबाज आणि फक्त फसवणुकीची आहे. शेतकऱ्यांचा यांनी पूर्णपणे विश्वासघात केलाय. 6 महिन्यामध्ये सरकार तयार झाल्यानंतर तुम्ही कर्जमाफी करणार होतात आणि आज तुम्ही बोलताय पैसे आणणार कुठून? पैसे धरणातून आणा दादा, आम्हाला काय अडचण नाही. फक्त जनतेला मूर्ख बनवण्याचे काम बंद करा. धन्यवाद. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून